अग्निपरीक्षा फक्त बाईलाच द्यावी लागते. परंतु का का अग्निपरीक्षा ही बाईचीच घेतली जाते? पूर्वी पण नवऱ्याने शक घ्यायचा आणि बाईने अग्निपरीक्षा द्यायची. ते दिवस गेले, परंतु आजही या जमान्यात सुद्धा नवरा बायकोवर शक घेतो आणि बायकोनं अग्निपरीक्षा देऊन आपला आत्मसन्मान मारून त्याला पटवायचं काम करायचं. मी अशी नाहीये, मी काही केलं नाहीये, माझा स्वीकार करा. का? तुमची बायको तुमच्याबरोबर लग्न झालं तसं राहते, ॲडजस्ट करते, प्रत्येक सुखादुखात तुमच्या बरोबरीनं उभं राहते. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या बायकोला ओळखू शकत नाही. किती लाजिरवाणी गोष्ट ही, जी बायको जेव्हा तुमचं दुखत असते रात्र रात्र तुमच्या उशाला बसते, तुमची सेवा करते, अडचणीत तुमच्यासाठी उभं राहते, तुमच्यासाठी स्टँड घेते, सगळ्या गोष्टी मागं सोडते आणि फक्त प्राधान्य तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना देते. तुम्हाला ह्या सगळ्याच गोष्टी आठवणारच नाही. माहिती आहे का? कारण तुमच्या डोक्यात शक असतो. बाईने कुणाकडं बघायचं, कुणाकडं नाही बघायचं, कुणासंग बोलायचं, कुणी बोलायचं, हे फक्त तिच्या नवऱ्याने ठरवायचं. परंतु नवरा मोकळा असतो. येणाऱ्या जाणाऱ्या बायांकडे बघायचं, हसायचं, खेळायचं, मित्रांच्या घरी रात्र रात्र जायचं. त्याला फ्रीडम असतं. का? कारण तो पुरुष आहे. परंतु हे फ्रीडम तुम्ही बाईला देऊ शकता का? नाही देऊ शकत. साधं बाई कुणासंग हसली, कुणासंग बोलली, काही केलं ना, लगेच तुमचा पुरुषार्थ जागा होतो आणि तुम्ही बायकोवर शक घेता. तू कळाली मला कशी आहे, तुझं चारित्र्य मला कळालंय कसं आहे, तू चांगली बाई नाही आहे, असं म्हणून आहे ना, तुम्ही तिच्या शरीरावर नाही, डायरेक्ट तुम्ही तिच्या मनावर घात घालताय. ह्याच्याने काय होतं माहिती आहे का? जो वर्षानुवर्षाचा संसार असतो, जो एक विश्वास असतो ना, तो बायकोचाही तुटतो. कारण ते सर्वस्व नवऱ्याला देऊन सुद्धा नवऱ्याचा तिच्यावर विश्वास नसतो. मित्र मैत्रिणींनो, जेव्हा नवरा बायकोवर शेक घेतो ना, ती शरीराने नाही तर मनातून खचते आणि मनातून तुटते. परंतु ह्या गोष्टीचा नवऱ्याला थोडाही फरक नाही पडत. का माहिती आहे? कारण तो सहज बोलतो आणि मोकळा होतो. परंतु बाईच्या मनावर किती घात होतो आतमधून, तो नवरा कधीच जाणू शकत नाही. म्हणून म्हणते, कुठल्याही स्त्रीवर विश्वास दाखवा, तिच्यावर शक घेऊ नका. विशेषतः ती तुमची बायको आहे, हे लक्षात